महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली। पाणीसाठा वाढल्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। थोड्याच वेळात 39,627 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येईल। वीज तुटवड्याचं संकट देखील आता यामुळे टळलेलं आहे। महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली। पाणीसाठा वाढल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। शशिकांत सूर्यवंशी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। मी थेट त्यांच्याकडे जातोय। शशिकांत, आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली। पाणीसाठा वाढल्याने आता पाण्याचा विसर्ग पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू करण्यात येणार आहे। एकंदरीत या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट नेमके काय मिळत आहेत? माझा आवाज पोहोचतोय? अगदी बोला, पोहोचतोय, तुमचा आवाज पोहोचतोय, बोला। शुभम, काही वेळातच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। महाराष्ट्रासाठी या धरण हे दिलासादायक आहे ही बातमी, कारण महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष या धरणाकडे लागून राहिलेलं असतं आणि या सगळ्या धरणाच्या पाण्यावरती महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो पायथा विद्युतगृह हे चालू असतं। वीज निर्मितीचा मोठा प्रकल्प चालू असतो। त्याचबरोबर पूर्वेकडील जी काही गावं आहेत ती म्हणजे सातारा असेल, सांगली असेल, कराड असेल, त्याचबरोबर कोल्हापूर असेल किंवा अलमट्टीचा काही भाग असेल, या भागामध्ये जे पाणी जात असतं त्यामुळे सिंचनाचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न याच धरणावरती अवलंबून असतो आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या धरणामधलं पाणी जे आहे ते पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलं असल्यामुळे आता धरणातला जो पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात येणार आहे। सध्या 29,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कोयना नदी ही दुथडी भरून वाहताना एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोयना नदी हे नदी पात्र सोडून बाहेर वाहताना एकंदरीतच पाहायला मिळते आहे। त्यामुळे या ठिकाणची जे नदीकाठचे गावं जे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नदीकाठची जी शेती आहे ती देखील पाण्याखाली गेलेली असल्यामुळे आता आपण पाहतो या दृश्यांमध्ये की जी नदी शेजारची जी झाडं झुडपं आहेत त्या ठिकाणी शेती होती ही पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। यामुळे आता धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळं आता येणारा पाणी धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचं ते पूर्णतः डिस्चार्ज कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळं पूर सदृश्य परिस्थिती पूर्वेकडील गावांना सोसावी लागणार आहे किंवा त्या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या परिस्थितीला या ठिकाणी जे आहे ते पाणी दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला जाणार असल्याचं चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही वेळातच एव्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। शुभम, ठीक आहे शशिकांत, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।